नमस्कार. महाराष्ट्रात उन्हाळा तर वाढतोय, पण थांबा. हवामानात एक मोठा ट्विस्ट येतोय. हवामान विभागाने एक महत्वाचा इशारा दिलाय आणि आज आपण तोच सविस्तरपणे समजून घेणार आहोत. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये नुसता पाऊस नाही तर वादळी पावसाचा इशारा आहे. आणि लक्षात ठेवा, 30 मार्च ते 4 एप्रिल हे दिवस खूप महत्त्वाचे असणार आहेत, त्यामुळे सगळ्यांनीच जरा अलर्ट राहणं गरजेचं आहे. तर मग हवामान विभागाचा हा अधिकृत इशारा नेमका काय आहे आणि याचा आपल्यावर विशेषतः शेतीवर काय परिणाम होऊ शकतो? चला जरा खोलात जाऊन बघूया. सगळ्यात आधी हा अवकाळी पाऊस म्हणजे काय ते समजून घेऊ. बघा, सोप्या भाषेत सांगायचं तर हा पाऊस मॉन्सूनच्या वेळेच्या आधी किंवा नंतर येतो आणि म्हणूनच तो म्हणजे काढणीला आलेल्या पिकांसाठी एक मोठा धोका बनतो. आणि खरं सांगायचं तर हीच सगळ्यात मोठी चिंतेची गोष्ट आहे. ठीक आहे, तर आता आपण थेट मुद्द्यावर येऊया. पुढचे काही दिवस कसे असणार आहेत याचा एक दिवसवार अंदाज घेऊ, म्हणजे आपल्याला तयारी करायला सोपं जाईल. तर हे वेळापत्रक नीट लक्षात ठेवा. 30 मार्चपासून वादळांना सुरुवात होतीये. 31 मार्चला कदाचित तीव्रता थोडी कमी होईल. पण थांबा, धोका टळलेला नाही. कारण खरा खेळ सुरू होणार आहे 1 ते 4 एप्रिल दरम्यान. हा जो काळ आहे ना, तो सर्वाधिक धोक्याचा आहे. तर 30 मार्चला काय होणार आहे? खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राचा जो घाट परिसर आहे, इथे जोरदार वादळी वारे वाहतील, विजांचा कडकडाट होईल आणि काही ठिकाणी तर गारपीट सुद्धा होऊ शकते. आणि हो, बाकीच्या विदर्भातही हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. आता 31 मार्चला काय होईल? पावसाचा जोर कदाचित थोडा कमी जाणवेल, पण याचा अर्थ असा नाही की सगळं काही ठीक झालं. नाही, वातावरण अस्थिरच राहणार आहे आणि काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस चालूच राहू शकतो. म्हणजे एक प्रकारची शांतता, वादळापूर्वीची. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, 1 एप्रिल ते 4 एप्रिल या काळात धोका प्रचंड वाढणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार या काळात पुन्हा एकदा जोरदार वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि गारपिटीची शक्यता खूप जास्त आहे. त्यामुळे हे 4 दिवस विशेष काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. ओके, तर या हवामानाचा फटका नेमका कोणाला बसणार आहे? साहजिकच सगळ्यात जास्त चिंता आहे ती आपल्या शेतकरी बांधवांना. कारण सध्या रब्बी पिकांच्या काढणीचा हंगामही जोमात आहे आणि अशावेळी हा पाऊस म्हणजे खूप मोठी अडचण ठरू शकते. विशेषतः कोणती पिकं धोक्यात आहेत? तर गहू, हरभरा आणि कांदा ही पिकं सध्या काढणीच्या अवस्थेत आहेत. या अवकाळी पावसामुळे आणि त्यातही जर गारपीट झाली तर उभ्या पिकांचं आणि अगदी काढून ठेवलेल्या पिकांचंही मोठं नुकसान होऊ शकतं. मग आता सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की हे जे नुकसान होऊ शकतं ते टाळण्यासाठी आपण काय करू शकतो? यावर काही उपाय आहेत का? हो, आहेत. चला, त्या महत्त्वाच्या सूचना काय आहेत ते पाहूया. ठीक आहे, तर आता आपण काही महत्त्वाच्या सुरक्षा सूचनांवर बोलूया, ज्यामुळे या वादळी परिस्थितीत आपण स्वतःला आणि आपल्या पिकांना सुरक्षित ठेवू शकू. जेव्हा विजा चमकत असतील, कडकडाट होत असेल, तेव्हा काही गोष्टी कटाक्षाने पाळा. शेतात किंवा मोकळ्या जागेत अजिबात थांबू नका. झाडाखाली किंवा टीनच्या शेडखाली तर अजिबातच नाही. विजेचे खांब किंवा ट्रान्सफॉर्मरपासून तर लांबच राहा. आणि हो, आपली जी काही जनावरं आहेत त्यांनाही सुरक्षित ठिकाणी बांधा. त्यांची हे काळजी घेणं महत्त्वाचं आहे. आता खास करून शेतकऱ्यांसाठी काही सूचना. पहिलं, जे पीक काढून झालंय ते लगेच सुरक्षित झाकलेल्या जागी ठेवा. दुसरं, उभ्या पिकांवर शक्य असेल तर ताडपत्री किंवा प्लास्टिकचं आच्छादन टाका. तिसरं, शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्या, म्हणजे पाण्याचा निचरा व्यवस्थित करा. आणि चौथं, जोरदार वाऱ्यामुळे पिकं जमिनीवर लोळू नयेत यासाठी काहीतरी उपाययोजना करा. लक्षात ठेवा, वेळेवर उचललेलं एक छोटं पाऊल खूप मोठं नुकसान टाळू शकतं. चला तर मग, आत्तापर्यंत आपण जी माहिती घेतली तिचा एक सारांश घेऊया आणि सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा लक्षात घेऊ. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, 30 मार्च ते 4 एप्रिल हा संपूर्ण काळ महाराष्ट्रात हवामान अस्थिर राहणार आहे. त्यामुळे शेतीतलं कोणतंही काम करताना हवामानाचा ताजा अंदाज घेऊनच पुढचं पाऊल उचला. सतर्क राहिलात तर नुकसान नक्कीच टाळता येईल. तर मग आता ही सगळी माहिती आपल्या समोर आहे. याच्या आधारावर आपल्या शेतीच्या कामांचं नियोजन कसं करायचं याचा विचार आत्तापासूनच करायला हवा. योग्य ती पावलं उचला आणि सुरक्षित राहा.